श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो। याच्यामध्ये नागपंचमी हा अत्यंत आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा सण हिंदूच्या प्रमाणे धर्माप्रमाणे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ह्याला एक अन्यसाधारण महत्त्व या सणाला प्राप्त झालेलं आहे आणि फलटणमध्ये संस्थान काळापासून मोठ्या उत्साहाने नागपंचमीचा कार्यक्रम आमच्या भगिनी त्या ठिकाणी साजरा करत असतात। शनीनगर परिसरामध्ये हा कार्यक्रम ज्या ठिकाणी नागदेवतेचं पूजन करून साजरा होत असतो काही कारणामुळं ह्या वर्षी होऊ शकत नाही आणि परंपरा आपली जिवंत राहावी हा दृष्टिकोन ठेवून आमच्या भगिनींनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी हाच कार्यक्रम ऐतिहासिक श्रीराम मंदिरासमोर राजवाड्यासमोर त्या ठिकाणी करण्याचा निर्धार केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, विशेष करून आमच्या माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी विनंती करत आहे। हा कार्यक्रम त्या ठिकाणी फलटण संस्थांच्या परंपरेला साजेचा असा नक्कीच होईल। फलटण कोरेगाव मतदारसंघातील आमचे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत। राजेगडतील सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सर्व नियोजन करणार आहेत। तर या कार्यक्रमाकरता जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून ही आपली असलेली परंपरा फलटण शहराला लाभलेली परंपरा आपण पुढे नेण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम यशस्वी करावी अशी मी सर्व आमच्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती करत आहे। हा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी 17 तारखेला सोमवारी हा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। नेहमीच मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी होत असतात, त्याच उत्साहाने आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आव्हान या ठिकाणी मी करत आहे। नमस्कार। आत्ताच ज्याप्रमाणे बाबांनी सांगितलं त्याप्रमाणेच आपण दरवर्षी नागपंचमीचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम नागपंचमीचा करत असतो। तो शनीनगर बागेत आणि तिथं नागनरसोबाचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन आपण हा कार्यक्रम करतो। काही कारणास्तव तिथं आपण हा कार्यक्रम घेऊ शकत नाही, तरी श्रीराम मंदिर येथे ऐतिहासिक श्रीराम मंदिर येथे हा कार्यक्रम आपण यावर्षी आयोजित करत आहोत। तरी सर्व ग्रामीण आणि शहरी महिलांनी या कार्यक्रमाला येऊन आनंद उत्सवात सामील व्हावं आणि आनंद लुटावा ही सर्वांना विनंती करते। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे दरवर्षी जो शनी मंदिरात इथं कार्यक्रम होतो तो कार्यक्रम आता श्रीराम मंदिर इथे ठेवलेला आहे। तर सर्व महिलांनी ग्रामीण भागातील व शहरी महिलांनी शहरातील महिलांनी येऊन कार्यक्रमाला उपस्थित राहावे नम्र विनंती। नमस्कार। आत्ताच बाबांनी सांगितलं की आपला नागपंचमीचा सण सोमवारी होत आहे संध्याकाळी 5 वाजता। तर काही कारणामुळे ऐतिहासिक राजवाड्यासमोर हा कार्यक्रम होत आहे। तर सर्व महिलांनी या पंचमीच्या सणाचा आनंद घ्यावा आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावे। तिथे वेगवेगळे खेळ घेण्यात येतील, तर त्याचा आनंद सर्व महिलांनी घ्यावा ही विनंती। नमस्कार। गेली 15 ते 20 वर्ष झाले आपण हा नागपंचमीचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने शनीनगर येथे करत होतो। तो कार्यक्रम यंदा राजवाडा चौकात होणार आहे। तरी सर्व फलटणकरातील महिलांनी ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती।